नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही बघू शकता आपल्या लावणीचा 6वा दिवस आहे आणि लावणी आवरत आली आपल्या आसपास शेवटचं तिकडचं आहे. तिकडे आहे 2 दिवस अजून, पण इकडे थोडंसं हा जरा जास्त भरपूर जमीन लावायला लागते, तेव्हा हा शेवटचा दिवस होता इकडचा. आणि एवढी जागा राहिली आता लावायची. आणि लावणी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावणी करावं लागते. आता याला पेंडकी आपण बांधली, तुम्हाला मागच्या व्हिडिओने दाखवलं की पेंडके कसे बांधतात ते. तर तेच पेंडकी आता आपण लावणीवर ट्रॅक्टर फिरवले. बघा तुम्ही, गवत वगैरे काहीच नाही आहे, सर्व आम्ही काढलेले आणि आता लावणीला सुरुवात केली. अशा प्रकारचं त्याला असं थोडंसं घ्यायचं, थोडंसं असं लावायचं, अंतरामध्ये लावायचं असतं, जेणेकरून चांगल्या प्रकारे शेती भात येईल त्याला. आणि एकदम जमीन बघू शकतो, जमीन किती नरम आहे. पाय बिंदास जर तुम्ही टाकू शकतो, दगड वगैरे काही नाही आमच्या शेतामध्ये. खूप छान पद्धतीने जमीन छोटीची आहे आपली आणि तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारचं काय असतं, अंतरावर लावायचं की किंवा अंतराचं काही अंतरावर लावायचं असतं. आणि अशा प्रकारचं लावायचं असतं, बघू शकता. पाणीसुद्धा भरपूर, पाऊस भरपूर चालू आहे. बघा मी पावसामध्ये लावतो आम्ही. संध्याकाळचे 4-4:30 वाजले, सकाळपासून कामच आहे. आणि अशा प्रकारचं लावायचं असतं, अंतरामध्ये लावायचं, थोडं घ्यायचं असं आणि लावायचं म्हणजे. थोडी जायला जागा ठेवायची, म्हणजे काही गवत वगैरे काढायचं आला तर आपण काढत असतो. आणि जर एखादा याला चूर देतो, चूर जर असं निघाला असेल तर त्याला लावायला लागेल, जायला बांधावरून वगैरे जायला त्याची जागा थोडीशी ठेवायची असते. अशा प्रकारची लावणी असते मित्रांनो. भरपूर कष्ट असतात, खूप पाठ वगैरे दुखत असतं, कंटिन्यू असं वाटून जायला लागतं शेतामध्ये. आणि पाऊस खूप आहे, पाऊस बघून पूर्ण अनेकदा सरकारकडे भेटलेलं असतं आणि खूप काम करावं लागतं. सकाळपासून 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं, 6-7:30 वाजेपर्यंत, म्हणजे 12 तासाची ड्युटी असते. तब्येत पण थोडी डाऊन झाली, कारण 6 दिवस कंटिन्यू काम करतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता, एवढं आम्ही लावणी केलेली आहे. आणि एवढं लावलं तर तिकडे पण लावलं, भरपूर असं त्याच्या आम्ही लागलं. माणसं भेटली तर आपलं लेट झालं, आपल्याला 6 दिवस तिकडे लागत नाही. जास्त माणसं असतात, एक 7-8 माणसं तर असते शेतामध्ये, त्यांच्या म्हणजे लवकर होते. कारण या शेतीमध्ये लवकर लावणी करावं लागतं. पाऊस लेट झाला आपला त्यामुळे. आणि बरोबर ही पेंडकी आपण सोडलेली आहे, किंवा अर्धा वाजते ना इथे ठेवायला आणि असं लावणी करत असतो. अशा प्रकारचं जास्त पाणी असं तर मग जमत नाही, पाणी काढावं लागतं थंडीसोबत. आणि हा पोशाख तुम्ही बघू शकता, मेन कापड आहे, प्लास्टिकचं कापड आहे. हा पोशाख शेतकऱ्याचा असतो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आहे. आणि लेडीजसाठी दुसरं एक इरला बोलतो आपण त्याला, त्याच्यापासून वाचन लागतो, थोडं कपडे लावलेले आम्ही ठेवायला. कशा प्रकारे घेतो तुम्हाला दाखवतो नंतर. हे शेवटचं क्षेत्र राहिलं आमचं, एवढं राहिलं लावणीचं. आणि नंतर आम्ही संध्याकाळी पावसामध्ये काम करावं लागतं. पाऊस फटाफट लावायला सुरू झालं. गवत वगैरे आलं तर साईडला काढतो, बांधावर टाकून द्यायचं, कारण पुन्हा त्याचं त्याच्यामध्ये गवत झालं नाही बघा. आणि हे बघा, जी अशी पेंटी बांधली जाते त्याला आता अशा प्रकारे सोडायची.
हिशोबाने आपण काम करत असतो. काम इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कॅमेरामॅन तिथं धावतात. मंडळी खूप छान वाटते. शेवटचा दिवस राहिला, आता कामाचं संपलं आहे आणि उद्यापासून कामावर जायला ऑफिसला जायला लागेल. तेव्हा आता शेवटचा दिवस आहे आज. उद्यापासून आपण आपल्या रेग्युलर कामावर जाणार आहोत. तर मंडळी चला, तर आम्ही चाललो घरी आणि तुम्ही बघू शकता आज लवकर झालं आहे काम. चाललो घरी, थोडा आराम करू. उद्या थोडासा तिकडे आहे, तिकडे बघू 2 दिवसाचं. आता मी तर नाही घरी, बघू तिथे माणसं भेटली तर चांगलं होईल. आणि अशा प्रकारचं हे बघा, किती सुंदर जंगल आहे बघा, किती छान वातावरण झालेलं आहे. आणि मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितला कशा प्रकारचा, आणि अशा प्रकारचा जो इरला असतो तो बघा लेडीजसाठी असतो. वरती असं घ्यायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये थंडी वाजत नाही किंवा पाऊस किती असला तरी काही फरक पडत नाही. मंडळी काय करायचं.